चळवळीतले प्राध्यापक चळवळीतले एक धडाडीचे कार्यकर्ते दत्ताराव सोमवंशी या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेल्या आणि ज्यांनी आत्ताच आप्पाराव शिंदे यांना शुभेच्छा दिल्या त्या आपल्या शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्रीताई सोनकांबळे। या कार्यक्रमाचे संयोजकापैकी नरसिंग शिंदे आणि त्यांची सर्व टीम आणि आप्पासाहेब शिंदे यांच्या राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, खरं पाहता त्यांच्या 58व्या वाढदिवसाला शुभेच्छा देणे आणि त्याबरोबर शिक्षकांचं व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावं अशी त्यांची भूमिका आहे। आणि त्या दृष्टीनं राजर्षी शाहू महाराज यांचं शैक्षणिक धोरण आणि आजचं वास्तव या विषयाची मांडणी करताना मी प्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्याला उलगडून सांगेन। त्यानंतर या विषयाशी संबंध आहेही आणि नाहीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे फार घनिष्ठ संबंध होते। त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्याशी झालेला जो पत्रव्यवहार आहे, दोघांचे एकमेकाबद्दलची जिव्हाळ्याची मतं कशी होती त्याच्याही संबंधीची थोडी मांडणी करेल। आणि त्यानंतर शाहू महाराजांचं शैक्षणिक धोरण आणि त्या शैक्षणिक धोरणामधील अतिशय महत्त्वाचे निर्णय कसे होते आणि त्या निर्णयाने महाराष्ट्राला एक नवा चेहरा देण्याचं काम केलं। आज महाराष्ट्राची मुद्रा अनेक क्षेत्रामध्ये जी झळकते आहे ती झळकण्याच्या पाठीमागे शाहू महाराजांनी जे अथक परिश्रम करून काम केलं ती मुद्राच महाराष्ट्राच्या एकूण व्यक्तिमत्वाला झळकण्यासाठी सहाय्यभूत ठरत आहे, तीच खऱ्या अर्थानं योगदान देत आहे। पण आज शाहू महाराजांचं नाव घेऊन आपण मात्र तिसऱ्याच वाटेनं चाललो आहोत, ही गोष्ट या प्रसंगाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याचे आहे। त्यामुळे नंतर थोडं शिक्षकांच्या संबंधी बोलेल आणि त्यानंतर समारोप होईल। जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान यासाठी महत्त्वाचं आहे की ज्या कालखंडामध्ये शिवाजी महाराज होऊन गेले तो कालखंड आमच्या इतिहासाच्या दृष्टीनं मध्ययुगीन कालखंड मानला जातो। मध्ययुगीन कालखंडाचा जगामध्ये आणि भारताच्या इतिहासामध्ये डार्क एज म्हणून उल्लेख आहे, त्याचा काळे युग म्हणून उल्लेख आहे। मध्ययुगीन कालखंडाची लक्षणं अशी होती की त्यात पोथीनिष्ठता होती, ग्रंथनिष्ठता होती, बुद्धिवादाला, विवेकवादाला आणि सत्सद भावनांना काही स्थान नव्हतं। जे पोथीत सांगितलं आहे तेच खरं, अन्य खरं नाही। आणि याची फार मोठी शिक्षा तिकडे गॅलिलिओला झाली, मार्टिन ल्युथरला झाली, इकडे फुल्यांना झाली, गाडगे महाराजांना झाली, शाहू महाराजांनाही झाली, बाबासाहेब आंबेडकरांना झाली, असं आपल्याला पाहायला मिळेल। आणि ज्या ज्या काळामध्ये जे खरं सत्य असतं ते सत्य मान्य होत नाही। इतिहासामध्ये दोन प्रकार आहेत, एक खरा इतिहास आणि एक बरा इतिहास। बरा इतिहास सांगितला तर लोक टाळ्यांचा कडकडाट करतात आणि खरा इतिहास सांगितला तर लोक मिळतील ते दगड फेकून मारायला सुरू करतात।
आणि आजकाल बरेच जण इतिहासकार बरा इतिहास सांगण्याच्याच मागे लागलेले आहे. खऱ्या इतिहासाला ते हातच घालत नाहीत. या भूमिकेतून शिवाजी महाराजांचा इतिहास मध्ययुगामध्ये यासाठी महत्त्वाचा आहे की संपूर्ण जगाच्या इतिहासात मध्ययुगीन कालखंडामध्ये रयतेचा राजा होण्याचं भाग्य कुणालाही प्राप्त झालं नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झाले नाही. संपूर्ण तुम्ही जगाच्या इतिहासाचा सगळा आलेख काढून पहा. तो ज्युलियस सीझर असेल, तो नेपोलियन असेल, हे सगळे सेनापती असतील, पण त्यांच्यापैकी कुणालाही जनतेचा राजा होता आला नाही. त्यांचं राजेपण स्वतःची गादी, स्वतःचं वैभव, स्वतःचं सामर्थ्य हे गाजवण्यासाठी होतं. त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा ते त्रासदेशाचं शोषण करत असत. ज्युलियस सीझरचं व्यक्तिमत्व, पत्नीला देखील त्याने खूप त्रास दिला. नेपोलियन आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागत नसे. अशा अनेक जगातले राजे, फ्रेडरिक दी ग्रेट, त्याचे अतिशय अनैतिक अशा पद्धतीचे संबंध होते. क्रॉमवेल अशाच भानगडीमध्ये अडकलेला होता. हे जगातले जे जे राजे आपण घेतो, ज्यांची नावं असामान्य सेनापती म्हणून किंवा राजे म्हणून घेतली जातात, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना आपण कधीही यांच्याशी तुलना करण्याच्या भानगडीत पडू नये. महाराजांचं व्यक्तिमत्व स्वयंभू आहे, स्वतंत्र आहे आणि परिस्थितीला आणि काळाला योग्य ते उत्तर देणारा असा आहे. आणि म्हणून मध्ययुगाच्या इतिहासामधला रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा राजा प्रजेला असं सांगतो आणि सैन्याला असं सांगतो की सैनिक हो, तुमच्या तलवारीचं सामर्थ्य राज्याला जरूर हवं आहे, पण लक्षात घ्या की तलवारीच्या सामर्थ्याच्या पलीकडं जनतेचं सामर्थ्य हा एक वेगळा घटक आहे. आणि म्हणून युद्ध मोहिमेवर असताना, लढाईवर असताना बाजार हाट लुटण्याचा कधी मनात विचार आणू नका. युद्धभूमीवर असताना किंवा युद्धाला जाताना कधी शेताचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. कारण कोणत्याही राजाच्या आणि सैन्याच्या पाठीमागे जनतेचा आशीर्वाद हा एक बलदंड घटक असतो. आणि म्हणून अधिकाऱ्यांना सूचना आहेत की रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. रयतेचा वाटा रास्तपणे रयतेला मिळाला पाहिजे आणि सरकारचा वाटा सरकारला मिळाला पाहिजे. अशी भूमिका घेणारा मध्ययुगीन कालखंडातला, जगाच्या इतिहासातला हा पहिला राजा आहे. हा म्हणतो हे राज्य माझं नाही, हे राज्य रयतेच आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कुठेही भंपकगिरी नाही, धर्मश्रद्धा नाही, कर्मकांड नाही. एकाही किल्ल्याची वास्तू आणि पूजा केल्याचं प्रसंग इतिहासामध्ये नाही. ही लक्षात घ्या. आपण शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे, या राजमुद्रावर कुठल्या देवीचं चित्र नाही, कुठल्या देवाचं चित्र नाही, ना श्रीराम आहे ना मोहम्मद आहे, कुणीच त्याच्यावर नाही. त्याच्यावर त्याचं जे वाक्य आहे की प्रतीपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहा शुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजे. ही जी मुद्रा आहे ती शहाजीचा पुत्र संभाजी याची असून ती प्रतेपदीच्या चंद्राच्या कलेप्रमाणे संवर्धित होत जाणारी आहे, प्रज्वलित होत जाणारी आहे. आणि ती कशासाठी प्रज्वलित होत जाणार आहे? ती जनतेच्या कल्याणाचं ब्रीद साधण्यासाठी संवर्धित होत जाणार. मुद्रा भद्राय राजे, तिचा अर्थ असा होतो की राज्याचं कल्याण हो. तर अशा पद्धतीचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये मांडला.
ही फार मोठी उपलब्धी आहे. महाराज युगपुरुष होते. आम्हाला असं वाटतं की शिवाजी महाराजांना माणूस म्हणून आपण कायम त्यांचं ॲनालिसिस केलं पाहिजे. त्यांना जर देव केलं तर मग आपण असं म्हणणार की महाराज देव होते, आपण माणसं आहे. माणसं माणसासारखी वागणार, देव देवासारखा वागणार. महाराजांना चुकून देव करू नका. महाराज सामान्य माणूस होते, पण आपल्या कर्तबगारीच्या बळावर असामान्यतेकडे वाटचाल केली. महापुरुष होण्याचं भाग्य वयाच्या 50 वर्षामध्ये त्यांना मिळालं. महाराजांच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची एक वेगळी अवकात होती, ताकद होती. घटना सांगतो. जून 1665 मिर्झा राजे जयसिंग हा मोगलांचा मातब्बर सेनापती, वयाच्या 8व्या वर्षापासून जहांगीरच्या काळापासून मोगलांच्या सेवेत असलेला सेनापती, जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि मोगलांना अपमानित व्हावं लागलं, तेव्हा दरबारात चर्चा सुरू झाली आणि बादशाह स्वतः म्हणायला लागला की मीच आता दक्षिणेमध्ये जातो आणि शिवाजी महाराजांच्या 4 मुंड्यात चित करतो. दरबारातले अनुभवी लोक म्हणाले, ओ शिवबा, आज अभी यहाँ रहता है, कभी आकाश में उड़ जाता है, उसका कुछ बोल नहीं सकते, आप रिस्क मत लो, तुम्ही जाऊ नका. आणि मग ठरलं, एक अनुभवी असा सेनापती की ज्याच्या पूर्ण पॉलिटिकल करिअरमध्ये एकही पराभव त्याला माहीत नाही, मिर्झा राजे जयसिंग म्हणजे हमखास विजय, हे समीकरण आहे. आणि म्हणून मिर्झा राजे जयसिंगाला 2 लाख फौज देऊन महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. मिर्झा राजे जयसिंगाने सगळीकडे कोंडी केली. पुरंदर मुरारबाजी ताकदीनं लढत होता, पण पुरंदरसुद्धा आता मुरारबाजी पडल्यानंतर किंवा धारातीर्थी पतन पावल्यानंतर पुरंदर हा पूर्णपणे मोगलांच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली. मध्ये 2-2.5 हजार नागरिक होते आपले, त्यांच्या जीवाला मोठा धोका पोहोचेल. पण महाराजांनी आपला एक प्रतिनिधी पाठवला, चिठ्ठी देऊन मिर्झा राजे जयसिंगकडे. मिर्झा राजे जयसिंगाचा पुरंदर किल्ल्याच्या बाहेर मुक्काम होता. चिठ्ठी दिली, त्याने वाचली सुद्धा नाही, केराच्या टोपल्यात टाकली. यदि शिवबा चाहता है तो खुद यहाँ आना चाहिए, तभी बात हो सकती है, नहीं तो बात नहीं हो सकती. पण खऱ्या लढवया माणसाला मान अपमान गिळावा लागतो. एवढा मोठा राजा शिवछत्रपती तो मिर्झा राजे जयसिंगाकडे आला. 11 जूनपासून 13 जूनपर्यंत सतत त्यांच्यामधला संवाद होत राहिला. मिर्झा राजे जयसिंग म्हणत होता की सगळे किल्ले आम्हाला द्या. महाराज म्हणत होते की मला काहीतरी अस्तित्व माझं राहावं, याच्यासाठी काही छोटे छोटे किल्ले तरी माझ्या हातात ठेवा. 3 दिवसाच्या चर्चेनंतर 10-12 मामुले किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय झाला. आणि 23 सगळे महत्त्वाचे किल्ले जे 1646 पासून महत् प्रयासाने मिळवलेले, कधी हंबीररावला गमावून, कधी तानाजीला गमावून, कधी प्रतापरावला गमावून, कधी मुरारबाजीला गमावून, कधी बाजीप्रभूला गमावलेले सगळे किल्ले 23 मोगलांच्या स्वाधीन करावे लागले. आग्र्याला जाण्याचं मान्य करावं लागलं आणि 8-9 वर्षाच्या संभाजीला मोगलाकडे ओलीस ठेवावं लागलं. हा इतका घोर अपमान महाराजांनी सहन केला. आग्र्याला जाऊन आले, तिथं मारण्याची शक्यता होती, त्याच्यातून कशी तरी त्यांनी सुटका करून घेतली. किती प्रॅक्टिकल होते बघा. आग्र्याहून येताना
8 वर्षाच्या पोराची दमछाक होईल, त्याला इतक्या धावपळीमध्ये महाराष्ट्रात पोहोचणं कठीण जाईल. म्हणून कृष्णाजी त्रिमलकडे मथुरेला त्याला ठेवलं. आल्याबरोबर जिजाबाईने विचारलं, संभा कहाँ है? नातूवर लक्ष होतं जिजाबाईचं. संभा कहाँ है? शिवाजी महाराजांनी सांगितलं, वो रास्ते में मर गया. आणि ही बातमी मोगलांच्या चाहुनीती पोहोचवली. कारण शिवाजी महाराजांना माहीत होतं कि हम तो निकल आए, लेकिन पीछे बेटा रहा है, ये यदि पता चला तो उसको पकडकर उसको मारेंगे. म्हणून मेल्याची बातमी तिथे कळवली. नंतर काही महिन्यानंतर संभाजी परत आले. मग वस्तुस्थिती जिजामातेला लक्षात. या सगळी तपशिलात जायचं नाही आपल्याला. आपल्याला 1665च्या घटनेकडे जायचं आहे. 13 जूनला करार झाला. आग्र्याहून महाराज आले आणि आग्र्याहून आल्यानंतर पुरंदरच्या कराराला सपशेल नाकारत परत झिरोमधून, शून्यामधून परत सगळे किल्ले मिळवण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले. 1665 ते 1674 या काळामध्ये त्यांनी पुन्हा सगळे किल्ले कमावले. आणि 1674मध्ये 6 जूनला परवा भव्य असा राज्याभिषेक राजगडावर केला. ज्याला 32 मन सोन्याचं सिंहासन होतं, ज्या सिंहासनावर बसून शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळासह, जिजामातेसह, सोयराबाई आणि संभाजीराजेसह हा सोहळा केला. आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य इथे स्थापन होऊ शकतं. इथल्या ब्राह्मणांनी विरोध केला तर ब्राह्मणांचा बाप त्यांनी आपला मूळ पैठणचाच येतो, पण गागाभट्ट तिथे राहत होता, त्याला इथं आणलं आणि त्याच्या हस्ते ह्या सर्व गोष्टी कायदेशीर करून घेतल्या. मला आपल्याला सांगायचं आहे की खरा राजा तो असतो की ज्याला रिट्रीट, माघार म्हणजे पराभव नसते. कधी कधी उज्ज्वल विजयासाठी माघार घ्यावी लागते. शिवाजी महाराजांनी 65मध्ये माघार घेतली आणि त्याच्यामुळं पुढचा दिग्विजय ते साध्य करू शकले. हा वारसा, छत्रपती शिवरायाचा वारसा जपणारा, जाणणारा आणि शिवाजीची पुन्हा पुन्हा आठवण न येऊ देणारा असा दुसरा प्रति शिवाजी महाराष्ट्राला आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला राजर्षी शाहू महाराजांच्या रूपाने मिळाला. राजर्षी शाहू महाराज खरोखर जगाच्या इतिहासात आधुनिक कालखंडामध्ये इतका समंजस, इतका रयतेला प्रिय असलेला राजा, इतका मानवतावादी राजा हा जगाच्या इतिहासात आपल्याला पाहायला मिळणार नाही. खरोखर शाहू महाराजांचं वर्णन करताना इतिहासकार असं म्हणतात की आभाळा एवढं काळीज असलेला लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदेसारखा चिकित्सक, अभ्यासक म्हणतो की सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष जर कोण असेल तर ते राजर्षी शाहू महाराज आहेत, असं कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे त्यांना म्हणतात. माणसातलं देवत्व जाणणारा राजा. संदर्भ देतो बाबासाहेब आंबेडकरांचं 16 फेब्रुवारी 1921 भाषण आहे, जे त्यांनी दिल्लीच्या बहिष्कृत समाज परिषदेमध्ये दिले. बाबासाहेब असं म्हणतात की आजपर्यंत देव्हाऱ्यावर आम्ही अनेक देवाची पूजा करत होतो, पण कोणत्याच देवाने आम्हाला काहीही दिलं नाही. यापुढे आमच्या देव्हाऱ्यावर फक्त एकच देव राहील, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. बाबासाहेबांच्या सारखा 32 डिग्री असलेला माणूस शाहू महाराजांना म्हणतो की माझ्या देव्हाऱ्यावर एकच देव असेल, एकच प्रतिमा असेल, ती शाहू महाराज. तर हा राजा 1874 ते 1922
फार अल्प कालखंड मिळाला राजाला, 48 वर्षाचा. बाबासाहेब आंबेडकर 17 वर्षानं शाहू महाराजांपेक्षा लहान आहेत. पण आपल्या लक्षात येईल की शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व जयसिंगराव घाटगे यांच्याकडून दत्तक पुत्र म्हणून ते इकडे आले. 1884ला त्यांनी गादी स्वीकारली. 10 वर्षे ते धारवाड, राजकोट या ठिकाणी शिक्षणासाठी होते. त्यांचं शिक्षण CM फ्रेझर नावाचा त्या काळातला नामांकित माणूस आणि ली वॉर्नर नावाचा दुसरा एक अधिकारी यांना विशेष शिक्षण असं दिलं जात होतं की हा राजा लोककल्याणकारी पद्धतीनंच कार्य करत गेला पाहिजे, अशा पद्धतीचं शिक्षण CM फ्रेझर आणि ली वॉर्नर यांच्याकडून शाहू महाराजांना मिळत होतं. सक्षम कारकीर्द त्यांची ही 28 वर्षाची आहे. 48 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिले 10 वर्षे बालपण, नंतरचं 10 वर्षे शिक्षण आणि नंतर 28 वर्ष सक्षम अशी कारकीर्द त्यांना मिळाली. कोल्हापूरसारख्या संस्थानला मानवतेचे सगळे मानदंड इथे अवतीर्ण करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. आपल्या लक्षात येऊ शकेल की त्या काळामध्ये 1881च्या जनगणनेप्रमाणे कोल्हापूर संस्थानचा शैक्षणिक आलेख पाहिला तर त्यात ब्राह्मणांचं शिक्षणातलं प्रमाण 79.1% होतं. ब्राह्मणेतरांचं शिक्षणातलं प्रमाण 8.6% एवढं होतं. कुणब्यांचं शिक्षणातलं प्रमाण 1.5 एवढं होतं. जैन आणि लिंगायतांचं शिक्षणातलं प्रमाण सुमारे 10%च्या आसपास होतं. मुसलमानांचं प्रमाण 6% होतं. मागासवर्गीयांचं शिक्षण जवळपास 0 होतं. ही स्थिती 1881च्या जनगणनेची आहे. पण महाराजांनी गादीवर आल्यानंतर सगळे निर्णय माणुसकीचे घेण्याचा निर्णय घेतला. मानवतावादी विचाराला कुठेही कलंकित होत असेल असा कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही. हा अतिशय समंजस, समजदार आणि काळाचं भान ठेवून पुढे जाणारा असा राजा होता. मला सांगा की त्या काळामध्ये राधानगरी धरण बांधले. 22,000 एकर जमीन त्या काळामध्ये 14 लक्ष रुपये खर्च केले आणि 22,000 एकर जमीन त्या काळामध्ये भिजत होती. केवढी दूरदृष्टी या माणसाला होती. जयसिंगपूरसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्पेशल प्लॅनर बोलून, इंजिनियर बोलून चंदीगडच्या अगोदर जयसिंगपूरचं प्लॅनिंग केलेलं आहे. चंदीगड हे जयसिंगपूर हे केवळ उद्यमनगरी व्हावं या भूमिकेतून वसवलेलं शहर आहे. सगळ्या बाजू आपण लक्षात घेतल्या तर महाराज हे विजनरी मॅन होते. आणि जो द्रष्टा पुरुष असतो त्याला काळाचे पुढचे अनेक टप्पे लक्षात येत असतात, समजत असतात. विजनरी मॅन आणि ऑर्डिनरी मॅनमधला हाच तर खरा फरक आहे. सामान्य माणूस, पुढचा माणूस चालला तिकडे जात राहतो, पण जो ज्याला नव्या वाटेनं जायचं आहे तो नवी वाट शोधत असतो. शाहू महाराजांची भूमिका या स्वरूपाची होती. शाहू महाराजांनी जे महत्त्वाचे निर्णय घेतले ते एकदा सांगतो, मग पुढे जाता येईल आपल्याला. 26 जुलै 1902 रोजी 50% राखीव जागाचा निर्णय घेतला. आजपासून जवळपास 125 वर्षापूर्वी. ही गोष्ट साधी नाही आहे. आजही महिलांचं 1996चं बिल पास झालेलं आहे, अंमलात आलेलं नाही. तेही 33%चं आहे. महिलांनी आग्रह केला पाहिजे की आम्हाला 50% मिळालं पाहिजे, 33% आम्ही मान्य करणार नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्या काळामध्ये 50% जागा ह्या दलितांना राखीव जागा मिळायला पाहिजे. 26 जुलै 1902चा हा निर्णय. शिक्षकांना उत्तम शिक्षकांचं प्रशिक्षण झालं पाहिजे, कारण शिक्षक सक्षम नसेल तर विद्यार्थी सक्षम कसा होणार. आपण सगळे शिक्षक आहोत.
मी आपल्याला सांगेन की शाहू महाराजांच्या संकल्पनेप्रमाणे आपण सजग शिक्षक असलं पाहिजे, डोळस शिक्षक असलं पाहिजे. महाराष्ट्र साने गुरुजींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला नाने गुरुजीचं जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते महाराष्ट्राला कलंकित करणारं असं स्वरूप आहे. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र हा शिक्षकांनी घडवलेला आहे. अनेक शिक्षक राष्ट्रीय चळवळीमध्ये होते. स्वामीजी शिक्षक होते, एकनाथराव गुरुजी शिक्षक होते, देवीसिंग चव्हाण शिक्षक होते, भानदासराव गुरुजी शिक्षक होते. हे सगळे शिक्षक होते की ज्यांनी या संपूर्ण हैदराबादच्या मुक्ती लढ्याचं नेतृत्व केलं. शिल्पकार म्हटलं जातं स्वामीजींना. स्वामीजी एवढं पंडितजीसुद्धा नतमस्तक होत असत. 2 वेळेस स्वामीजी खासदार होते, एकदा गुलबर्गा मतदारसंघातून आणि एकदा औरंगाबाद मतदारसंघातून. 3ऱ्या वेळी त्यांना तिकीट मिळालं होतं, पण स्वामीजी म्हणाले मला आता आध्यात्मिक सेवेकडे जाऊया. मला इथं सांगायचा मुद्दा असा आहे की शिक्षकांनी एक अतिशय सजग पिढी घडवली पाहिजे, डोळस पिढी घडवली पाहिजे. शिक्षक शाहू महाराजांच्या प्रमाणे शाहू महाराज बिडी पीत नव्हते, सिगारेट पीत नव्हते, दारू पीत नव्हते, चिली मोडत नव्हते. मला आपल्याला सांगायचं आहे की शिक्षक निर्व्यसनी असला पाहिजे. शिक्षक हा साईड बिझनेस करणारा नसला पाहिजे. तो साईड बिझनेस करायला लागला तर शिक्षक विद्यार्थ्यांना न्याय कसा देईल. मला आपल्याला सांगायचं आहे की शाहू महाराजांनी 1912 मध्ये पहिलं काम काय केलं असेल, तो शिक्षक जो होणार आहे त्याच्यावर अगोदर चांगले निर्बंध लादून त्याची कसोशीनं निवड झाली पाहिजे आणि निवड झालेल्या शिक्षकाचं परिपूर्ण ट्रेनिंग झालं पाहिजे. नंतरच त्याचा शिक्षक म्हणून त्याची भरती केली पाहिजे. ट्रेनिंग स्कूल 1912 मध्ये शिक्षकांचं ट्रेनिंग स्कूल 1912 मध्ये त्यांनी सुरू केलं. 1913 मध्ये त्यांनी निर्णय घेतला की 1000 वस्तीच्या प्रत्येक गावात शाळा असेल. मग शाळा चावडीमध्ये भरेल, मंदिरामध्ये भरेल, धर्मशाळेमध्ये भरेल, पण शाळा ही 1000 वस्तीच्या प्रत्येक गावात ही शाळा राहणारच. या पद्धतीने त्याने आदेश काढला. 25 जुलै 1917 रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीचा निर्णय त्यांनी अंमलात आणला आणि कोणत्याही प्रकारची फी प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार नाही. संस्थानामध्ये अस्पृश्यता न पाळण्याचा आदेश 20 ऑगस्ट 1919 मध्ये त्याने अंमलात आणला की कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता संस्थानात पाळली जाणार नाही. आणि अशी अस्पृश्यता पाळली जात असेल तर ती कायदेशीरदृष्ट्या गैर मानली जाईल. स्पृश्य आणि अस्पृश्यांच्या शाळा अगोदर वेगवेगळ्या चालत होत्या, त्या महाराजांनी बंद केल्या. अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद केल्या आणि स्पृश्य आणि अस्पृश्यांच्या शाळा 8 ऑक्टोबर 1919 रोजी बरोबरीनं चालतील, त्या एकत्र चालतील अशा पद्धतीचा निर्णय महाराजांनी घेतला. आणि 21 नोव्हेंबर 1917 प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसा आदेशच काढला, हुकूमच काढला. हे अतिशय महत्त्वाचे निर्णय शाहू महाराजांनी त्या काळात घेतलेले आहेत. आपल्या लक्षात येईल की शाहू महाराज अनेक चळवळीचे जनक आहेत. कोल्हापूरमध्ये वेदोक्त चळवळ झाली, कोल्हापूरमध्ये वसतिगृह चळवळ झाली. कारण पहिल्यांदा एका वसतिगृहात सगळे लोक राहायला तयार नव्हते. मग महाराजांनी शक्कल लढवली की जाती जातीचे वसतिगृह काढू, ही मुलं शिकतील, विचार करायला लागतील, त्यांची बुद्धी चालेल आणि ते मग एकत्र शिक्षण घेतील, एकत्र राहतील. म्हणून 20 वसतिगृह वेगवेगळ्या जातीची महाराजांनी काढली आणि त्या वसतिगृहातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वसतिगृह चळवळ, त्याबरोबर अस्पृश्य उद्धाराची चळवळ, जलसंधारणाची चळवळ, भटक्या विमुक्तांना सामाजिक न्याय देण्याची चळवळ, त्याबरोबर अशा अनेक चळवळी आहेत की ज्या चळवळी
महाराजांनी सुरू केल्या. महाराजांना अनेक चळवळीचं जनक म्हणतात. महाराष्ट्रातल्या बोर्डिंगचे वसतिगृहाचे जनक म्हणूनही त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. म्हणजे 81चा जो रिपोर्ट मी तुम्हाला दिला त्या रिपोर्टमध्ये ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं प्रमाण, मागासवर्गीयांचं शिक्षणाचं प्रमाण त्या गोष्टी कमी आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनी मान्यवर शिक्षण तज्ज्ञाबरोबर चर्चा केली आहे. कोण आहेत ते तज्ज्ञ? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले, डॉक्टर राघव भांडारकर हे ते तज्ज्ञ आहेत. आणि या तज्ज्ञांच्या बरोबर आणि मिस्टर गाईल्स हे त्यावेळेस मुंबई राज्याचे शिक्षण संचालक आहेत. या सगळ्याबरोबर चर्चा केली की काय करायला पाहिजे. आणि मग त्याच्यातून शिक्षण सुधारणा समिती निर्माण केली. आणि मग या शिक्षण सुधारणा समितीच्या माध्यमातून शाहू महाराजांनी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांची संख्या वाढवली. त्याबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ते शिक्षणाकडे आकर्षित व्हावेत म्हणून त्यांना शिष्यवृत्त्या आणि पारितोषिक देण्याच्या योजना जाहीर केल्या. त्याबरोबर राजाराम कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून विशेष प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण मिळेल या पद्धतीची घोषणाही त्यांनी केली. त्याबरोबरच शिक्षणासाठी वारंवार त्याच्यासाठी निरीक्षण करणाऱ्या, देखरेख करणाऱ्या काही पंच कमिट्या त्यांनी नेमल्या. त्या वरचेवर त्यांची देखरेख करतील आणि त्या देखरेखीमध्ये ज्या त्रुटी लक्षात आल्या त्याची ताबडतोब अंमलबजावणी केली जाईल. अभ्यासक्रमाची त्यांनी पुनर्रचना केली. काळाबरोबर तंत्रज्ञानाचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे म्हणून आपल्या वडिलांच्या नावानं जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि तिथून मुलांना तांत्रिक शिक्षण देण्याची सोय त्यांनी केली. आपल्या लक्षात येऊ शकेल की शिक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या मूलगामी प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला. मला आठवतं आहे की त्यावेळेस शाहू महाराजांच्याकडं एक विद्यार्थी मोरे नावाचा विद्यार्थी मांगाचा दरबारात आला. दरबारात आल्यानंतर महाराजांना मुजरा केला. महाराज म्हणाले, कोण रे तू? तो म्हणाला, मी मांगाचा, मला शाळा शिकायची, उद्या ये. निघून गेला. उद्या आल्याबरोबर त्याला आपल्याबरोबर रथामध्ये घेतलं आणि गुरुकुलामध्ये त्याला शिक्षण देण्याची सोय केली. तो इतका शिकला की पुढे त्या भागातला तो 2 वेळेस खासदार झाला. हा मातंगाचा मुलगा. म्हणजे शाहू महाराजांची दृष्टी कशी होती, सामान्य जनावर त्यांची नजर कशी होती. एक मुलगा स्वतः हिमतीने येतो, दरबारात मुजरा करतो, मी मांगाचा मुलगा म्हणतो, मला शाळा शिकायची म्हणतो, उद्याही म्हणाल्याबरोबर. दुसरी घटना आपल्या लक्षात येते की एक जवळच्या तालुक्याची एक मुलगी शेण विकायला आलेली आहे. वय लहान आहे तिचं, 10-1 वर्षाची आहे. आणि ती गल्ली बोळामध्ये शेण म्हणते. सासूबाईने सांगितलं की 7 रुपयाला टोपलं विकलं पाहिजे, त्याच्या खाली विकता कामा नये. कोणी 5 रुपयाला मागते, कोणी 6 रुपयाला मागते, 7 रुपयाला घ्यायला कोणी तयार नाही. ही बेचैन झालेली मुलगी जाताना महाराजांनी पाहिली. रथ थांबून तिला बोलून घेतलं, तिला विचारलं, तिची व्यथा ऐकली आणि तिला तिच्या गावी जाऊन सासूबाईकडे सुपूर्द केलं. आणि लगेच बालविवाह प्रतिबंधक कायदा त्यांनी या घटनेमुळे केला. आपल्या लक्षात येईल की केवढी नजर, केवढी दृष्टी शाहू महाराजांच्या मध्ये होती हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता थोडंसं मी शाहू महाराजांच्या एकूण शिक्षणासंबंधीच्या कल्पना पाहत असताना
राजाराम कॉलेज हे विकसित झालं पाहिजे. आणि त्या काळामध्ये राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून काही मुलं परदेशात पाठवण्याची व्यवस्थाही महाराजांनी केली याच काळामध्ये. त्यामुळं बऱ्याच गोष्टी शिक्षणाच्या संदर्भातल्या महाराजांनी तातडीने अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि गरजू गरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांचा संबंध 1919मध्ये पहिल्यांदा आला. 4च वर्षाचा संपर्क आहे बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा. आणि हा परिचय दत्तोबा पवार नावाचा चर्मकार समाजाचा नेता होता, त्याच्या मध्यस्थीमुळं बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची भेट झाली. कोण हा दत्तोबा पवार? दत्तोबा पवार म्हणजे एकदा नगरपालिकेची निवडणूक लागली होती. 47 वार्ड होते तेव्हा. शाहू महाराजांनी 47 वार्डात 47 जातीचे उमेदवार उभे केले होते आणि ते सगळे निवडून आणले होते. त्यांचा नगराध्यक्ष म्हणजे हा चर्मकार समाजाचा दत्तोबा पवार. तर दत्तोबा पवाराच्या मध्यस्थीनं शाहू महाराजांची आणि त्यांची मैत्री झाली. शाहू महाराजांनी माणगावच्या परिषदेत सांगितलं होतं की आता मी निरामय झालो आहे, पण दलित समाजाला सर्व दृष्टीनं न्याय देणारा एक बुद्धिमान नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं मिळाला आहे आणि येणाऱ्या काही काळात राष्ट्रीय नेता होण्याचं बळ या नेत्याच्या बुद्धिमत्तेत आणि त्याच्या बुद्धिचातुर्यामध्ये आहे, हे माणगावच्या परिषदेत त्यांनी सांगितलं. आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांच्या बद्दल फार मोठा आदर शाहू महाराजांच्या मनात होता. त्यांना असं वाटलं PhD प्राप्त केल्यानंतर शाहू महाराजांचा मोठा सत्कार कोल्हापूरला केला पाहिजे. त्यांचे सहकारी होते आर्टिस्ट दळवी. आर्टिस्ट दळवीला त्यांनी पाठवलं की मुंबईला डबक चाळीमध्ये बाबासाहेब आंबेडकर राहतात आणि त्यांना जाऊन निमंत्रण दे. बाबासाहेब पन्हाळा लॉजवर तेव्हा थांबलेले होते. पण डबक चाळीमध्ये दळवीला काही बाबासाहेबाचा शोध लागला नाही. परत आले दळवी तर लगेच शाहू महाराज म्हणाले, चला आपण आता डबक चाळ धुंडून काढूया. स्वतः शाहू महाराज आणि दळवी दोघांनी बाबासाहेबांचा शोध घेतला. बाबासाहेबांना अधिकृत निमंत्रण दिलं आणि बाबासाहेबांना कोल्हापूरला बोलावलं. काय राजे हो, कोल्हापूरला ज्या रथामध्ये शाहू महाराज बसायचे त्या रथात बाबासाहेबांना बसवले. जो मुकुट, राजमुकुट शाहू महाराज आपल्या डोक्यावर पेहराव करायचे, तो राजमुकुट बाबासाहेबांच्या डोक्यावर आणि घोड्याचा लगाम स्वतः शाहू महाराजांच्या हातात आणि मिरवणूक चालली आहे. हे ते शाहू महाराज आहे. पण छत्रपती शाहू महाराज की जय म्हणून प्रश्न सुटत नाही. आपण प्रतिमांचं पूजन करतो आणि विचारांचं दफन करायला लागलो. इथं आपल्याला विचार करावा लागेल. प्रतिमांचं पूजन आणि विचारांचं दफन ही विसंगती आहे. ही महापुरुषांना मारण्याची पद्धत आहे. मला असं वाटतं की हा जो शाहू महाराजांच्या मधला माणूस आहे, हा माणूस खऱ्या अर्थानं माणसाच्या अर्थतेला हात घालणारा आहे. देव पण जपणारा हा माणूस आहे. आणि म्हणून एक गोष्ट आणखी सांगितली पाहिजे आपल्याला की एकदा मेलेला हत्ती होता आणि मेलेला हत्ता ओढीत ओढीत कैदेमधले काही, जेलमधले काही माणसं, इतर काही माणसं रविवार पेठेकडे घेऊन चालले होते. महाराज रथातून चालले. रथातून महाराज उतरले
आणि या सगळ्या साथीदाराबरोबर हत्तीला ओढण्याच्या कामामध्ये स्वतः शाहू महाराज सुद्धा सामील झाले. हे ते शाहू महाराज, मेलेल्या हत्तीचं प्रेत आपल्या सर्व सहकार्यासोबत ओढणारा हा राजा. शाहू महाराजांचं लोकराजा विरुद्ध कुणालाही देऊन चालत नाही. लोकराजा होण्यासाठी खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचं काळीज आपल्यात असावं लागतं, तेव्हाच लोकराजा ही संज्ञा आपल्याला प्रमाणभूत ठरते. हुबळीला महाराजांचं फार मोठं स्वागत होतं आणि रथाला घोड्याच्या ऐवजी माणसंच रथ ओढायला लागले. महाराज रथातून खाली उतरले. मी माणसाला जनावरं करण्यासाठी इथं आलो नाही, मी जनावरांना माणसं करणारा राजा आहे आणि म्हणून माणसांना मी रथ ओढू देणार. हा तो राजा आहे. मला असं वाटतं शाहू राजा आपण प्रत्येकानं वाचला पाहिजे, मनापासून वाचला पाहिजे आणि नुसता वाचला नाही पाहिजे, तो जगला पाहिजे. शाहू जगला तर महाराष्ट्र तरणार आहे आणि शाहू जगला नाही तर महाराष्ट्र तरू शकत नाही. कारण महापुरुषांच्या फक्त घोषणा देऊन प्रश्न सुटत नाही, घोषणा वांज असतात, घोषणा नपुसक असतात. घोषणातून कधी क्रांती होत नसते. क्रांतीला समर्पण लागतं, बलिदान लागतं, सर्वस्व देण्याची तयारी क्रांतीला लागते. ही भूमिका आपण जोपर्यंत घेत नाही, शिक्षक या नात्यानं एक चांगली पिढी घडली पाहिजे. माझ्या हातून अशा पद्धतीचं काम होणं, गैरकाम होणं, हा शिक्षकाच्या पेशाला काळीमा फासण्याचं काम आहे. हे पवित्र काम आहे. महाराष्ट्र शिक्षकांनी घडवला आहे, लढे शिक्षकांनी दिलेले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शिक्षक होते, पत्रकार होते आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातही शिक्षक आणि पत्रकार मोठ्या प्रमाणात होते. मला असं वाटतं महापुरुषाचं हे स्मरण खऱ्या अर्थानं आपल्या जगण्यातून सार्थ केलं पाहिजे. शाहू महाराजांनी आपल्या जगण्यातून, आपल्या शैक्षणिक धोरणातून उत्तमातले उत्तम नागरिक तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वारंवार ते संचालकाचा सल्ला घेत असत. त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात एकापेक्षा एक दिग्गज शिक्षण संस्था तयार झाल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था तयार केली, जिचं बजेट आता 600 कोटीच्या पुढं आहे. ही रयत शिक्षण संस्था. अजून रयत शिक्षण संस्थेने प्रोफेशनल इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज सुरू केलेलं नाही. ND म्हणायचं आहे की आम्ही प्राथमिक शाळा काढू, पण आम्ही मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याच्या भानगडीत पडणार नाही. रयत ही रयतेसाठी आहे, हे भान अजूनही त्यांनी ठेवलं आहे. त्यानंतर पंजाबराव देशमुखांनी अमरावतीला श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी काढली आणि हाच वारसा चालू ठेवला. कर्मवीर भाऊसाहेब भिरे यांनी मराठा शिक्षण संस्था नाशिकला काढली आणि शाहू महाराजांची प्रेरणा त्यांनी कायम ठेवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांपासून प्रेरणा घेतली आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची 1946 मध्ये मुंबईला स्थापना केली. महाड, वडाळा, औरंगाबाद आणि मुंबई या सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. ही प्रेरणा शाहू महाराजांचीच आहे. त्याबरोबर PB पाटलांनी शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगलीला स्थापन केलं आणि त्याच्यातून शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा कायम ठेवला. डॉक्टर VD पाटलांनी ताराराणी विद्यापीठ काढलं आणि तिथून शाहू महाराजांच्या विचारांचं लोन विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब खर्डेकर आणि MR देसाई यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळ काढलं कोल्हापूरला आणि त्याच्यातून त्यांनी ती सेवा केली. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी बार्शीला शिवाजी शिक्षण संस्था काढली आणि तेही म्हणतात की मी कर्मवीर भाऊराव पाटलांचा आणि शाहू महाराजांचाच वारसा चालवतो, असं त्यांच्या अनेक कथनामध्ये मी वाचलेलं आहे, अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्याबरोबर मराठवाड्यामध्ये विनायकराव पाटलांनी हीच प्रेरणा शाहू महाराजांच्या विचारांची, कर्मवीर भाऊराव पाटलांची
घेतली आणि मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ काढलं. महाराष्ट्रातल्या सर्व दिग्गज शिक्षण संस्था ही शाहू महाराजांची देण आहे. हा शाहू महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला वारसा आहे. शिक्षण संस्था काढायचा त्याचा व्यवसाय होता कामा नये. हे सतीचं वाण आहे आणि हे सतीचं वाण आपण त्या पद्धतीनं जपलं पाहिजे. ही भूमिका या शिक्षण संस्थाच्या पाठीमागे होती. शाहू महाराजांच्या सहवासामध्ये अनेक दिग्गज माणसं आली आणि त्यांनीही महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक जीवन संपन्न करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अण्णासाहेब लठ्ठे आहेत, भास्करराव जाधव आहेत, माधवराव बागर आहेत, अंगडी आहेत, यशवंतराव चव्हाण आहेत, बाळासाहेब देसाई आहेत, बी डी जत्ती आहेत. बी डी जत्ती राजाराम कॉलेजचे विद्यार्थी. असे नामांकित विद्यार्थी हे सगळे शाहू महाराजांच्या विचारांच्या संपर्कात कोल्हापूरमध्ये शिकलेले आहेत, त्या संस्कारानं वाढलेले आहेत आणि महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठा वारसा यांच्या विचारांनी दिल्याचं आपल्या लक्षात येऊ शकेल. मला असं वाटतं की शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे हे वेगवेगळे पैलू आपण लक्षात घेतले म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकेल की शाहू महाराजांचा आणि महाराष्ट्राच्या एकूण जीवनाचा डौल वाढवण्यामध्ये शाहू महाराजांचं काय योगदान होतं. 2500 रुपयाची रक्कम मूक नाईक काढण्यासाठी शाहू महाराजांनी चेकद्वारे बाबासाहेबांना दिलेली आहे. आणि बाबासाहेब जेव्हा लंडनमध्ये होते तेव्हा 4 सप्टेंबर 1921 पत्र आहे की मला अडचण आहे, 200 पाऊंड पाठवून देण्याची व्यवस्था करावी. आणि शाहू महाराजांनी लगेच 200 पाऊंड पाठवून दिलेले आहे. दुसरं पत्र 5 मे 1922 आहे. हे पत्र 6 मे 1922ला कोल्हापूरला आलेलं आहे, ज्या दिवशी महाराजांचं निधन झालेलं आहे. पण त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांना या पत्रात बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की मला 2000 रुपयाची गरज आहे, मला आता भारतात परत यायचं आहे, खिशात माझ्या पैसे नाही आहेत, हे पैसे मी तिथे आल्यानंतर व्याजासह तुम्हाला परत करेल, पण हे 2000 पाठविण्याची व्यवस्था करा. आणि छत्रपती राजाराम महाराजांनी 2000 रुपये त्यांना लगेच पाठविण्याची व्यवस्था केलेली आहे. बाबासाहेब गेल्याच आपलं शाहू राजे गेल्याची बातमी जेव्हा त्यांना कळली तेव्हा 10 मे 1922ला बाबासाहेबांनी पत्र लिहिले. छत्रपती राजारामाला उद्देशून पत्र लिहिले. छत्रपती राजारामला बाबासाहेब असं म्हणतात की माझा एक अत्यंत जिव्हाळाचा आणि जिवलग मित्र मी शाहू महाराजांच्या रूपाने गमावला आहे, पण त्यापेक्षाही माझ्या अस्पृश्य समाजाने त्यांचा हितकर्ता आणि त्यांच्या रक्षणाचं संरक्षण करता गमावला आहे, हे मोठं दुःख आहे. अशी भूमिका 10 मेच्या पत्रात ते नमूद केली आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला ती उंची देण्यामध्ये केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन शाहू महाराजांचं आहे. शाहू महाराजांचं दृष्टेपण हे या त्यांच्या एकूण वागणुकीत आपल्याला पाहायला मिळतं. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. आजचं जे आता वास्तव आपण म्हणतो, आजचं वास्तव सगळं उलटं चालू आहे. नाव शाहूचं चालू आहे, पण व्यवहार मात्र शाहूचा नाही, याचं दुःख आहे. एक कुसुमाग्रज आपल्याकडं म्हणत होते की केवळ प्राथमिक शिक्षण तरी तुम्ही एका छत्राखाली आणा, की प्रायमरी एज्युकेशन ओनली जिल्हा परिषद स्कूल्स, नॉट अदर स्कूल्स. ही त्यांची इच्छा होती कुसुमाग्रजांची. मी मरण्याच्या आत तरी निदान हा निर्णय व्हावा असं म्हणत होते, पण निर्णय झाला नाही. एक तरी शिक्षण एका छत्राखाली आलं प्रायमरी, बऱ्याच गोष्टी होऊ शकतील. आणि शिक्षणाच्या क्षेत्रात पावित्र्य शेवटी शिक्षकांना जपावं लागेल, शिक्षण संस्थाचालकाला जपावं लागेल. ही जी डोनेशन संस्कृती आता निघाली आहे
ती बंद व्हायला पाहिजे आणि विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित शाळा काढू नये. बंगालमध्ये तुकडीची गरज असेल तर तुकडी काढली जाते आणि पहिल्या दिवसापासून अनुदान दिलं जातं. बंगालमध्ये शिक्षणाला प्राथमिक शिक्षकांना स्वतंत्र कॅबिनेट एज्युकेशन मिनिस्टर आहे आणि माध्यमिकला वेगळा कॅबिनेट मिनिस्टर आहे. मला असं वाटतं की केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचीच मूळ भूमिका शिक्षणाला मूलगामी परिवर्तनाकडे न्यायचं नाही अशी भूमिका आहे. कारण कोठारींनी DS कोठारींनी 1964 सांगितलं होतं की एकूण राष्ट्रीय बजेटच्या 6% एवढा खर्च शिक्षणावर झाला पाहिजे. आता इतक्या पंचवार्षिक योजना झाल्या, 17वी 18वी लोकसभा आता आली, तरीही शिक्षणाचा खर्च कधीच आणि कोणत्याच बजेटमध्ये 4.25% पुढे गेला नाही. आरोग्याची तर स्थिती याच्यापेक्षा वाईट आहे. आरोग्यावर फक्त 1.8% एवढाच खर्च होतो. त्यामुळे शिक्षणासाठी जोपर्यंत तुम्ही घसघशीत पैसे टाकणार नाही तोपर्यंत चांगला विद्यार्थी घडणार नाही. चांगले कीर्तिवान विद्यार्थी, सायंटिस्ट, टेक्नॉलॉजिस्ट, चांगले वकील, चांगले नामांकित न्यायाधीश, त्याचाही भरोसा देणं. कुठले न्यायाधीश कुणाखाली लाचारी पत्करायला लागले, त्यामुळे कोणावर भरोसा ठेवा काही कळेच ना. इतका सत्सद्विवेक आपण आता गमावला आहे की सत्सद्विवेक जणू आपल्या हाताने आपण मारून टाकला आहे. कधी तो वर आला तर आपण म्हणतो वर येऊ नको, तू मरून जा, अशी भूमिका माणसाची झाली आहे. मला स्वतःला वाटतं की आजचं वास्तव सुधारण्यासाठी राज्यकर्त्यांना फार कठोरपणे विधानसभा आणि पार्लमेंटमध्ये निर्णय घ्यावे लागतील. हे जर निर्णय आपण घेतले नाहीत तर आपल्याला काळ क्षमा करण्याची शक्यता नाही. एवढंच म्हणता येईल. इथे थांबतो आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. खूप याच्यावर तपशीलवार बोलता येईल पण ती वेळ ही नाही आहे. शैक्षणिक पैलू आणि माझा आंबेडकरांनी शाहू महाराज हा थोडा संबंधही आपल्याला दाखवायचा होता, तो दाखवला आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सखोल अभ्यासपूर्ण आणि मनाला जागृत करणारे विचार छत्रपती शिवरायापासून